शिकलो होतो. आणि देव चांगला आहे. देव आपल्याला नवीन नवीन गोष्टी त्याच्या वचनातून शिकवतो आणि आपण देखील त्या शिकणं गरजेचे आहे. आणि म्हणून जे काही शिकवलं जातं ते अ, काळजीपूर्वक लिहून घेत चला. ते ते लक्षामध्ये ठेवत चला आणि त्याबरोबरच जे काही शिकवलेलं आहे त्यावरती मनन करत चला. म्हणजे त्या त्या विषयामध्ये तुम्ही स्वतःला जे आहे ते परिपक्व करू शकाल. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आणि आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतो, पवित्र शास्त्रामध्ये जे 4 नंबरचं शुभवर्तमान आहे, ज्याला आपण योहानकृत शुभवर्तमान असं म्हणतो. तर जे 4 नंबरचं शुभवर्तमान आहे, त्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक 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 खरी जी घटना आहे, ती खरी घटना पाहायला भेटते. आणि योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 1 पासून तर 11 पर्यंत आपल्याला एक जी खरी घटना आहे ती आपल्याला पाहायला भेटते. आणि ही जी खरी घटना आहे ना, ही एका अ, अशा स्त्रीची आहे जिला व्यभिचार करत असताना पकडण्यात आलेलं होतं. आणि आपण पाहतो की 8वा अध्याय पहिल्या वचनापासून तर 11 वचनापर्यंत ह्या स्त्रीला ज्या वेळेला अशा प्रकारचं पाप करताना पकडलं होतं, त्या वेळेला त्या स्त्रीला मोशेचे जे काही नियमशास्त्र आहे त्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे ह्या स्त्रीला दगडमार करून मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे ती दिल्या गेली पाहिजे होती. आणि ती तिला देण्याकरता त्या गावचे जे काही लोक आहेत ना, आपण ज्यावेळेस ते वचन वाचतो बघा, आपण वचन वाचणार आहोत. योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन आपण वाचू. योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 3 आपण वाचू. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व पुरुषी यांनी त्यांच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की व्यभिचार करत असताना एका स्त्रीला जे आहे शास्त्री आणि पुरुषांनी काय केलं होतं माहिती का, तिला धरलं होतं आणि तिला येशूकडं आणलं. आता ह्या ठिकाणी आपण त्या स्त्रीचं जे नाव आहे ते दिलेलं नाहीये. त्या स्त्रीची जी काही त्या स्त्रीचं नाव त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. आणि आपण त्याकडं येणाऱ्या दिवसांमध्ये आपण जाऊया की का अशा प्रकारे अनेक वेळा पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेकांच्या जीवनाबद्दल खऱ्या ज्या काही घटना आहेत त्या आपल्याला पाहायला भेटतात, परंतु त्यांची जी नावं आहे ती त्या ठिकाणी आपल्याला जी आहे ती दिलेली आढळून येत नाही. फक्त अमुक अमुक स्त्री, अमुक अमुक व्यक्ती, अमुक अमुक पापामध्ये जे आहे ते अं, पडलेला, पकडण्यात आलेला असं आपल्याला ठिकाणी पाहायला भेटतं. आणि लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जो श्रीमंत व्यक्ती नरकामध्ये गेला त्याचं देखील त्या ठिकाणी नाव नाहीये, किंवा त्याचे जे भाऊ आहे इतर जिवंत पृथ्वीवर त्यांचे पण नाव नाही. अशा अनेक घटना आहेत, त्या विषयाकडे आपण जाणार नाही. पण आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपला जो विषय आहे तो विषय हा आहे की व्यभिचारी स्त्रीला प्रभू येशूने दगड मारण्यापासून का वाचवलं. हा आजचा आपला काय आहे, विषय आहे. ठीक आहे. आणि हा विषय आज तुम्हाला अतिशय सविस्तरपणे शिकून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून काही जर डिस्टर्बन्स आजूबाजूला असेल तर तुम्ही त्या डिस्टर्बन्स पासून स्वतःला अलिप्त करा आणि आजचा विषय शिकून घ्या. आत्ताच आपण वचन वाचलं की शास्त्री आणि परुषी ह्या लोकांनी व्यभिचार करत असलेल्या स्त्रीला पकडलं आणि त्यांनी तिला येशूकडं आणलं. आता ज्या वेळेला त्यांनी तिला येशूकडं आणलं ना, त्या ठिकाणी आपण पाहतो की ही जी लोक आहेत शास्त्री आणि परुषी, ते येशूला म्हणाले, गुरुजी लक्ष द्या, आता येशू सोबत बोलणारी जी काही मंडळी आहे ना,
ती मंडळी देवाच्या वचनाचं पालन करणारी अशी होती. ती मंडळी देवाच्या वचनाचं पालन करणारी अशी होती. आणि देवाचं वचनच त्या ठिकाणी त्यांनी त्या स्त्रीला व्यभिचार करताना पकडलेलं होतं ना, त्या अनुषंगाने येशूला काय केलं माहिती का त्यांनी सांगितलं. आणि बघा वचन काय आहे माहिती का, ते त्या ठिकाणी म्हणाले, मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की जो कोणी अशा प्रकारचं पाप करताना आढळल त्याला दगडमार करून काय केलं पाहिजे माहिती का, त्याला त्याला दगडमार करून शिक्षा केली पाहिजे. आणि मग ते येशूचे जे काही म्हणणं आहे ते त्या ठिकाणी त्यांना ऐकून घ्यायचं होतं. आणि येशूने त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना त्यांना कोणत्याच प्रकारचं जे उत्तर आहे ते लगेलग दिलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि वचन 6 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर वचन 6 मध्ये आपल्याला ती जी लोक आहेत ती येशूकडे कोणत्या अनुषंगाने आली होती ते आपल्याला स्पष्ट समजतं. वचन 6 आपण वाचू. त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओनवून ओनवून बोटाने जमिनीवर लिहू लागला. बस, आता लक्ष द्या. ही जी स्त्री येशूकडं शास्त्री आणि परुषीच्या जमावाने आणलेली होती ना, ते त्या ठिकाणी कोणत्या उद्देशाने आले होते हे आपल्याला वचन 6 मध्ये पाहायला भेटतं. त्यांना येशूवरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवाच्या नियमशास्त्राचं उल्लंघन केल्याचा जो काही दोष आहे किंवा आरोप आहे तो ठेवायचा होता, तो लावायचा होता. आणि त्याच अनुषंगाने ते येशूकडं ह्या व्यभिचार करत असताना पकडलेल्या स्त्रीला काय झालं ते घेऊन आले होते. आणि बघा, येशूने त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर जे आहे ते दिलं नाही. आणि सरळ सरळ येशू हा जमिनीवरती बसला आणि जमिनीवरती बसून आपल्या बोटाने खाली जे आहे ना ते काहीतरी तो लिहू लागला त्या ठिकाणी. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपला जो विषय आहे तो हा आहे, व्यभिचारी स्त्रीला प्रभू येशूने दगड मारण्यापासून का वाचवलं, हा आपला विषय आहे. तर लक्ष द्या, आपण ह्या विषयांमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शिकणार आहोत. आणि ह्या गोष्टी आपण यासाठी शिकणार आहोत की आपल्याला देखील ह्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे येशूने पापी लोकांसोबत वागणूक केली ती आपल्याला देखील करता यावी, ह्या अनुषंगाने आपण ह्या सर्व गोष्टी शिकत आहोत. आणि आपण जे शिकत आहोत ना त्याप्रमाणे आपल्याला करता आलं पाहिजे, हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. मग येशू ख्रिस्ताने व्यभिचारी स्त्रीला दगड मारण्यापासून वाचवले, हा प्रसंग आपल्याला जे आहे ना दया, क्षमा आणि सत्य न्यायाचा उत्कृष्ट नमुना ह्या सुंदरशा स्टोरी म्हणून काय होत माहिती का आपल्याला दाखवतं. लक्ष द्या, येशूच्या ठाई काय होते माहिती का, ज्या वेळेला तुम्ही योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं तुम्ही ज्यावेळेस वाचता ना, तर ह्या संपूर्ण स्टोरीमध्ये आपल्याला देव किती दयेने भरलेला आहे किंवा देव हा किती क्षमाशील आहे किंवा देव हा किती सत्यतेने न्याय करणार आहे, ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्या वृत्तातून जे आहे ते समजण्याकरता मदत होती. मग यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती ही आहे, दया आणि क्षमा दाखवण्याच्या उद्देशाने परमेश्वर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने त्या व्यभिचारात पकडण्यात आलेली जी काही स्त्री आहे तिला वाचवण्याचा काय केलं माहिती का, तिला 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 त्याने वाचवलं. लक्ष द्या, जर कोणी प्रश्न विचारला की येशूने व्यभिचार करत असलेली जी काही स्त्री आहे तिला त्या पापात पकडण्यात आलेलं होतं, शास्त्री आणि पुरुषांनी तिला ते पाप करताना बघितलं आणि तिला दगडमार करून मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे काय करावं, तिला शिक्षा करण्यात यावं, हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. परंतु आपण पाहतो
की ज्या वेळेस तिला येशूकडे आणलं ना, तर येशूने त्यांच्या सारखा विचार केला नाही. येशूने त्या जमावातील लोकांसारखा विचार जो आहे ना तो केला नाही, तर त्याच्या उलट येशूने विचार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि लक्ष द्या, कोणता विचार येशूने केला, तर पहिली गोष्ट ही आहे, दया आणि क्षमा दाखवून ती जी स्त्री आहे तिला येशूने काय केलं माहिती का, वाचवलं. बघा, योहानाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं जे 11वं वचन आहे ते वचन आपण वाचू. त्या स्त्रीने उत्तर दिले, महाराज, मला कोणीही दोषी ठरवले नाही. व्हेरी गुड. पुढं. मग येशू म्हणाला मग मग येशू म्हणाला मग मीही तुला न्याय करत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करू नकोस. व्हेरी गुड. आता ह्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की येशूने जे आहे ना, वचन 11 मध्ये येशूने त्या स्त्रीवरती काय केली माहिती का, दया केली. येशूने त्या स्त्रीला दया आणि क्षमा जे आहे ना, ह्या दोन गोष्टी येशूने त्या स्त्रीला दाखवल्या. लक्ष द्या, मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ती स्त्री दयेच्या आणि क्षमेच्या योग्यतेची नव्हती. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ती स्त्री जी आहे ना, शिक्षेच्या पात्र होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा त्या ठिकाणी मोशेचे जे काही नियम आहे त्याच्या पण आणखीन पुढे जाऊन आपल्याला दोन गोष्टी त्या स्त्रीच्या जीवनामध्ये करताना दिसत आहे. आणि त्या दोन गोष्टी कोणत्या आहे, तर पहिली गोष्ट आहे तिच्यावरती दया करणं. कारण तिला दयेची नित्यंत गरज होती आणि ती दया मोशेच्या नियमशास्त्रानुसार तिच्या जीवनामध्ये आली नसती. परंतु देवाने ज्या वेळेला तिला बघितलं ना, त्यावेळेला देवाला कळालं की हिला ह्या वेळेमध्ये आता ज्या गोष्टींची गरज आहे ना त्या मला हिला दिल्या गेल्या पाहिजे. ज्या वेळेला एखादा व्यक्ती चुकतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती पाप करतो, किंवा ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला पाप करताना आढळतो ना, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीसोबत कशा प्रकारची वागणूक केली पाहिजे हे आपल्याला येशूच्या जीवनातून जे आहे ते शिकायला मिळतं. येशूने काय केलं, येशूने त्या स्त्रीला ज्यावेळेस बघितलं ना, त्यावेळेला सर्वात प्रथम येशूने तिच्यावरती दया केली. बघा, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ती म्हणाली, प्रभूजी, कोणीच नाहीये मला दोष देणार. सर्वजण दोष देणार जे आहे ना, त्या ठिकाणी हा वृत्तांत जर वाचला ना तर असं सांगितलेलं आहे की लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वजण आपल्या हातातले जे दगड आहे ना ते टाकून आपल्या घरी परतून गेलेले होते. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्या दिवसांमध्ये आपण एकमेकांवरती दया करणारे, असे देवाच्या स्वभावाचं अनुकरण करणारे देवाचे लेकरं बनणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, देवाने दयेबरोबर तिला जी दाखवली ती होती क्षमा. एकमेकांना क्षमा करा. जर कोणी वाईट केलेलं असेल तुमचं, तर त्या व्यक्तीला तुम्ही क्षमा केली पाहिजे. हा संदेश ह्या संपूर्ण वृत्तातून येशू हा शास्त्री आणि परुषी आणि त्यांच्याबरोबर असलेला इतर जो काही जमाव आहे ना त्यांना देताना आपल्याला दिसत आहे. तो फक्त त्यांच्या पुरताच मर्यादित नव्हता, तो आज देखील आपल्या करता पण मर्यादित आहे. आणि आपण देखील अशाच प्रकारे इतर लोकांसोबत वागावं अशी देवाची काय आहे आपल्याकडनं इच्छा आहे. लक्ष द्या, मग आपण पाहतो की देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, येशू त्या स्त्रीला म्हणाला, मी तुझ्या पापांचा विचार करत नाही. तू जे पाप केलेलं आहे ना त्या पापांचा विचार मी करत नाही, तर आता तू जा आणि इथून पुढे पाप करू नको. एक संधी येशूने त्या स्त्रीला दिलेली आपल्याला पाहायला भेटते. लक्ष द्या,
त्या ठिकाणी येशूला, त्या स्त्रीला तिने केलेल्या पापाची शिक्षा देण्याचा अधिकार होता, कारण येशू हा देव आहे. येशूला तो अधिकार होता. परंतु त्या ठिकाणी आपण येशूच्या जीवनातून हे पाहत आहोत की त्याने त्या स्त्रीच्या जीवनामध्ये अशा गोष्टी तिला दाखवल्या जेणेकरून तिला खऱ्या देवाची जी काही ओळख आहे ती व्हावी आणि परत तिच्या जीवनामध्ये रिस्टोरेशन यावं. लक्ष द्या चर्च, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, येशूने स्पष्ट केले की देव क्षमाशील आहे आणि त्याने तिच्या पापांसाठी तिला शिक्षा न करता तिला सुधारण्याची, तिला बदलण्याची संधी दिली. आपण ज्यावेळेस येशूकडे पाहतो ना, ज्यावेळेस आपण वचन वाचतो ना, तर त्या वचनामध्ये येशू हा कोणत्या लोकांसोबत कोणत्या प्रकारची वागणूक करत आहे हे आपण अतिशय हळुवारपणे वाचून ते समजून घेतलं पाहिजे, अशासाठी की आपल्याला देखील त्या प्रकारची वागणूक करता यावी. पण आपण तशी वागणूक करत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. देवाची इच्छा ही आहे की आपण एकमेकांवरती दया करणारं असलं पाहिजे. देवाची इच्छा ही आहे की आपण एकमेकांना क्षमा करणारं असलं पाहिजे. आणि जी देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेला आपलं जीवन हे अधिक आशीर्वादित होत असतं, हे आपण कधीही विसरू नये. दुसरी जी गोष्ट आहे ती ही आहे की का येशूने त्या स्त्रीला दगडमार होण्यापासून वाचवलं. त्याचा दुसरा जो भाग आहे तो हा आहे, देवाचा उद्देश न्याय आहे, सूड घेणं नाही. देवाचा उद्देश काय आहे? देवाचा उद्देश आहे न्याय करणं, सूड घेणं नाही. येशूने त्या ठिकाणी त्या स्त्रीचा जो आहे ना, कुठल्याही प्रकारे सूड घेतलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला सांगतं. ब्रदर सुभाष यांनी मागच्या वेळेला देखील सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला आला की पापाचं वेतन काय आहे, त्यावेळेस ते बोलले पापाचं वेतन हे मरण आहे. तिने पाप केलं होतं आणि पाप केल्यामुळं तिच्या जीवनामध्ये मरण हे न्यायाच्या स्वरूपात येणं हे स्पष्ट होतं त्या ठिकाणी. पण पहा, येशूने तिच्या जीवनामध्ये काय केलं माहिती का? तिने केलेलं जे काही पाप आहे त्या पापाबद्दल येशूने तिच्या जीवनामध्ये काय केलं माहिती का? सूड जो आहे तो येऊ दिला नाही. आणि शास्त्री आणि पुरुषांचं म्हणणं तेच होतं. मोशेचं नियमशास्त्र सांगतं की अशांना दगड मार करून मारून टाकण्यात यावं, सूड घेण्यात यावं अशा लोकांचा. पण येशूच तसं नाही. बघा, वचन वचन वाचू आपण. वचन 7 कोणीतरी वाचा. योहानाचं पुस्तक 8 अध्याय 7 वचन. यहुदी पुढारी येशूला प्रश्न विचारितच राहिले. म्हणून येशू मान वर करून त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ज्यांनी कधीच पाप केले नाही असा एक तरी मनुष्य तेथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो. बघा, येशूने त्यांना किती सौम्यतेने आणि स्पष्ट त्यांना समजेल अशा भाषेत काय केलं माहिती का? त्यांच्याशी वार्तालाप केली. आणि येशू त्यांना स्पष्टपणे म्हणाला की जो कोणी निष्पाप असेल किंवा ज्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसेल, हेच पाप नाही, दुसरं पण कोणतं पण असेल ते. लक्ष द्या, येशू त्यांना म्हणते की असा कोणी व्यक्ती तुमच्यामध्ये आहे का जो निष्पाप आहे? आणि जर असल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने ह्या स्त्रीला दगडमार करावा. येशूने त्यांना संधी पण दिली की तुम्ही मोशेच्या नियमाप्रमाणे ह्या स्त्रीला दगडमार करू इच्छिता, करा. करू नका अशातला भाग नाही, करा. परंतु कोणी करायचा? बघा, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसल आणि जर निष्पाप असेल, त्याने सर्वप्रथम तिच्यावरती दगड टाकावा. म्हणजे त्याने सर्वप्रथम तिला दगड मारा. सर्वप्रथम त्याने तिला काय करावा? दगड मारा.
आणि काय झालं माहितीये का, काय झालं माहिती का, बघा वचन वाचा, वचन 9 वाचा, वचन 9. येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले ते एक एक करून निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले, मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती बघा, त्याच्या समोर उभी उभी होती. येस, थँक्यू. काय लिहिले वचनामध्ये, वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हे शब्द ऐकून, कोणी ऐकले शब्द, काय शब्द होते? येशू त्या जमावातील प्रत्येक व्यक्तीला म्हणाला, तुम्ही जर मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्या स्त्रीला धोंडमार करून जर मारू इच्छित असाल, जे पाप तिने केलेलं आहे त्या पापासंदर्भात, तर तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करा. तुम्ही मोशेच्या नियमशास्त्राचं काय करा, पालन करा. आणि ते केलंच पाहिजे तुम्ही. पण पालन करण्या अगोदर ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये पाप केलं नसल अशा निष्पाप माणसाने समोर यावं आणि सर्वात पहिले तिच्यावरती काय टाकावा, दगड, तिला दगड मारावा. आणि काय झालं माहिती का, सर्वजण एक एक करून निघून गेले. सर्वजण एक एक करून निघून गेले याचा अर्थ हा आहे की जितके जण हातात दगड घेऊन आले होते ना, त्या सर्वांनी पाप केलं होतं. त्या त्या जितके जण दगड हातात घेऊन आले होते ना, त्यांच्यामध्ये एकही असा निष्पाप व्यक्ती नव्हता की जो त्या स्त्रीला दगड मारण्याची योग्य त्याचं ठरल त्या ठिकाणी. आणि सर्वजण निघून गेले. आणि बघा वचन असं सांगत आहे, वचन स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगत आहे की येशू एकटा राहिला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का येशू एकटा राहिला म्हणजे काय? येशू हा निष्पाप होता. येशू हा निर्दोष होता. येशूने त्याच्या जीवनामध्ये पाप केलेलं नव्हतं. आणि येशूला मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्या स्त्रीला दगडमार करायचा पूर्ण अधिकार होता. पण तुम्हाला माहितीये का, येशूने त्या प्रकारे त्या स्त्रीशी वर्तन केलं नाही. येशूने काय केलं माहितीये का, येशूने त्या ठिकाणी ती जी स्त्री आहे ना, त्या स्त्रीचा योग्य न्याय केला. त्या स्त्रीचं काय केलं माहितीये का, येशूने त्या स्त्रीचा योग्य न्याय केला. आणि लक्ष द्या, येशूने न्यायालयीन पद्धतीने दोषारोप करणाऱ्यांना विचार करायला लावले की ते स्वतः पापी आहेत आणि यामुळं खरं न्याय स्पष्ट झालं. अनेक वेळा काय करतो माहिती का आपण, अनेक वेळा आपण दुसऱ्यांकडे बोट करतो. अनेक वेळा आपण जे आहे ना दुसऱ्यांना दोषी ठरवतो. अनेक वेळा आपण जे आहे ना दुसऱ्यांचा न्याय लवकर करतो. ज्याने आपलं वाईट केलं असतं ना त्याच्याकडे बोट आपला लवकर जातो. पण कधी आपण ह्या वचनाला घेऊन आपल्या स्वतःचा विचार केलेला आहे का, की आपण देखील अशाच प्रकारे, नाही अशा प्रकारे तर वेगळ्या प्रकारे चुका केलेल्या आहे, पाप केलेला आहे. आणि आपल्याला दुसऱ्यांना असा बोट दाखवायचा अधिकार नाही. ह्या ठिकाणी शास्त्री पुरुषी इतर जे काही लोक होते ना, त्यांनी त्या स्त्रीकडं असा बोट दाखवला होता दगड हातामध्ये घेऊन. हा, आणि आम्ही खरं आहो हे दाखवण्यासाठी त्यांनी मोशेचं नियमशास्त्र पण त्या ठिकाणी क्लेम केलं होतं. म्हणजे आम्हाला कोणी आता काय करू शकत नाही, आम्हाला कोणी खोटं साबित करू शकत नाही. आम्ही जे म्हणतो ते बरोबर म्हणतो ना, आम्ही जे म्हणतो ते आम्ही करणारच. अशा अनुषंगाने ते लोक तिथे आले होते त्या स्त्रीकडे असं बोट करत. तुम्हाला माहितीये का, चर्च कधी कधी आपण पण असंच करतो. आपण दुसऱ्यांकडे बोट लवकर करतो, पण ज्यावेळेस आपल्या स्वतःची वेळ येते ना, आपण आपला न्याय नाही करत. आपण म्हणतो नाही नाही,
मी असं का केलं, कारण त्याने असं केलं म्हणून मी असं केलं. आपण खूप बहाणे, आपल्याकडं त्यातून सुटण्याकरता खूप बहाणे असतात आपल्याकडे. तिने तसं केलं म्हणून म्हणून तिने असं केलं असतं, मी असं केलंच नसतं. अरे हो, आपण अशाच प्रकारचे बहाणे देतो नेहमी, आणि आपण आपल्या स्वतःला त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण आपण आपण काय चुका केलेल्या असतात आपल्याकडनं, काय हे आपण कधी लक्ष देतो. येशूने ह्या ठिकाणी लक्ष द्या, वचन सांगतं की सर्व लोक निघून गेले, येशू एकटाच निष्पाप त्या ठिकाणी होता. येशूला तिला शिक्षा देणं अतिशय, माहिती का तुम्हाला, त्याला तो अधिकार पण होता, सोपं पण होता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने सुडवलं नाही, त्याने तिला क्षमा केलं. त्याने त्याने तिला जे आहे ना, लक्ष द्या, त्याने त्या स्त्रीवरती दया दाखवली. आपण दया दाखवतो, आपण क्षमा करतो. विचार करा, आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात, आपल्या परिवारामध्ये अनेक घटना घडतात, आपल्या बरोबर अनेक घटना घडतात, पण अशा वेळेला आपण त्या व्यक्तीला देवाच्या दृष्टिकोनातून किंवा देवाच्या हातात आपण देतो का, किंवा देवाच्या दृष्टिकोन आपण बघतो का? आपल्याला त्या व्यक्तीला देवाच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे, देवाच्या हातात त्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे. आपण त्याला आपल्या हातात घेतो, आपण त्याच्याकडे असं बोट करतो, त्याला नाव ठेवतो, त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत फिरतो आपण इकडं तिकडं. काही गरज नाही, आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला देवाने निवडलेलं नाही. आणि म्हणून आपण वाचलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींपासून. तिसरा जो मुद्दा आहे, का येशूने त्या स्त्रीला दगडमार लोकांनी तिला करू नये म्हणून तिला वाचवलं, त्याचा तिसरा जो मुद्दा आहे ना, पापी माणसाला इतरांना दोष देण्याचा अधिकार देवाने दिलेला नाहीये. हेच तर आपण आता शिकलो. मनुष्य पापी आहे. बघा, मागील दिवसाला तुम्हाला मी सांगितलं की सर्वांनी पाप केलं आणि सर्वजण देवाच्या गौरवाला काय झालं का अंतरले. एका माणसाच्या द्वारे संपूर्ण मानवजातीमध्ये पाप आलं, आणि त्या पापामुळे मृत्यू आलं. त्या पापामुळे देवाचं जे काही वैभव आहे ना, त्यापासून माणूस माणूस फार लांब गेला. लक्ष द्या, माणसाला इतरांना दोष देण्याचा अधिकार देवाने दिलेला नाहीये, कारण सर्वांनीच पाप केलेले आहे. तिथं पास्टर प्रल्हाद पण आले सर्वात अगोदर. पास्टर प्रल्हाद पण आले, कारण त्यांनी पण पाप केले. त्यांना तो अधिकार देवाने दिलेला नाहीये तुमचा न्याय करण्याचा, तुम्हाला दोष देण्याचा, तुम्हाला काय म्हणता खोटं साबित करण्याचा, न तो तुम्हाला दिलेला आहे. देवाने आपल्याला कुणाचाही न्याय करण्याचा, देवाने आपल्याला कुणालाही दोष देण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला नाहीये. का? कारण देवाच्या दृष्टीमध्ये सर्वांनीच पाप केलेलं आहे. सर्वांनी पाप केलं. बघा, मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 3 आपण काढू. मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 3. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? व्हेरी गुड. काय म्हणते या ठिकाणी? देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे की तू आपल्या डोळ्यातले जे काही मुसळ आहे ते तू लक्षात का नाही आणत, आणि तुझ्या भावाच्या डोळ्यामधलं जे काही मुसळ आहे, कुसळ आहे, ते तू का बघतो? हे कुसळ मुसळ म्हणजे काय माहिती तुम्हाला? स्वतःच्या चुका बघत नाही, दुसऱ्यांच्या चुका बघतो. स्वतःचं पाप बघत नाही, दुसऱ्यांचं पाप बघतो. मला सांगा चर्च, आजच्या संध्याकाळच्या वेळेला प्रामाणिकपणे देवाचं वचन आपण ऐकत असताना हा स्वभाव आपल्यामध्ये आहे किंवा नाही? मी सर्वात प्रथम मला ठेवतो, मी हे म्हणतो की हो, हा स्वभाव माझ्या जीवनामध्ये आहे. हो आहे असं. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की पापी माणसाला इतरांना दोष देण्याचा जो काही अधिकार आहे ना, तो दिलेला नाही. आपल्याला हा अधिकार नाही दिलेला देवाने की आपण इतरांचे दोष बघावे, इतरांचे दोष काढावे, इतरांनी ज्या चुका केल्या त्या इतरांना आपण सांगावे. देवाने हा अधिकार आपल्याला दिलेला नाहीये.
आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शास्त्री परुषी आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व जे काही लोक आहे ना, त्यांना समजून सांगितलं. त्या ठिकाणी एकाही व्यक्तीने येशू सोबत जे आहे ना आर्ग्युमेंट केलं नाही. सर्वांनी दगड टाकले आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघून गेले. हा, जितक्या लवकर होईल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, काही देवाच्या वचनाचं अध्ययन करणारे जे काही शास्त्रीय पंडित आहेत ते असं म्हणतात की त्या जागेवर आलेले जितके पण लोक आहेत ना, त्या सर्वांचं पाप येशू जमिनीवरती लिहित होता. काही जण असं म्हणतात, पण त्यामध्ये किती सत्यता ते माहिती नाही. पण काही जण काही पवित्र शास्त्राचे जे काही स्कॉलर्स आहेत ते असं म्हणतात. आता विचार करा, जो अंतःकरण पारखतो, दावीद राजा म्हणतो, तुझ्या उपस्थितीमधून मी कुठं जाऊ? मी कुठेही गेलो तरी तिथं तू आहे, आणि मी कुठेही गेलो त्या ठिकाणी मी काय करत आहे ते पण तुला माहिती आहे. म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी ते जे लोक होते ना, त्या लोकांना ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे कळून गेली होती की आपण पण तितकंच दोषी आहोत जितकं ही व्यभिचार करणारी स्त्री दोषी आहे. आपण पण तितकंच दगड खाण्याच्या योग्यतेचं आहोत जितकी ही व्यभिचार करणारी स्त्री. समजतंय का मला तुम्हाला काय शिकवायचं आहे? अनेक वेळा आपण दुसऱ्यांना काय करतो माहिती का, दोष देतो. अनेक वेळा आपण दुसऱ्यांकडे असं बोट करतो. पण आपल्या जीवनाविषयी काय, आपण कधी जीवनामध्ये पाप केलं नाही का? आपण कधी आपल्या जीवनामध्ये चुकलो नाही का? आपण कधी आपल्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या नाही का? बरेच केलेल्या आहे, करत आहोत देखील. मग कोणत्या कोणत्या अधिकाराने आपण दुसऱ्यांना दोष देतो? कोणत्या अधिकाराने आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो? कोणत्या अधिकाराने आपण दुसऱ्यांकडे अशा प्रकारे बोट करतो? कोणत्या अधिकाराने? काय तो अधिकार आपल्याला देवाने दिला आहे? देवाच्या दृष्टीने तर सर्वजण पापी आहे, सर्वांनी पाप केलेला आहे. हे जे मारण्यासाठी आले होते त्यांना असं वाटलं की बापरे, आम्ही मोशेचे नियमशास्त्राचं कडेकोटपणे पालन करतो, आम्ही धार्मिक जीवन जगतो, आम्ही देवाच्या जीवनाचं पाठांतर करतो, आम्ही न चुकता उपवास करतो, दान देतो, दशमन देतो, वाईट वागत नाही, काही नाही. त्यांना असं वाटलं की आम्ही फार पवित्र आहे. पण त्यांची पवित्रता ज्यावेळेस ते येशू समोर आले ना, त्यावेळेस ती एकदम फुस होऊन गेली त्यांची पवित्रता. लक्ष द्या, अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला आहे ना इतरांपेक्षा फार ग्रेट समजतो, फार ग्रेट समजतो इतरांपेक्षा. मी आज काही कामानिमित्त बँकेत गेलो होतो आणि बँकेच्या लाईनीमध्ये आतमध्ये ज्यावेळेस मी उभो होतो त्यावेळेला एक दारू पिलेला माणूस त्या ठिकाणी आला आणि खूप वास येत होता, म्हणून सर्व लोक नाकाला कपडा बांधून एक साईडला निघून गेले. त्या माणसाला मी जवळ घेतलं, त्याला मी असं जवळ घेतलं, नाकाला कपडा बिपडा नाही लावला. लक्ष द्या, देव ज्या वेळेला आपल्याला कळतो ना त्यावेळेला आपल्या जीवनातून देवाचा स्वभाव हा लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफर होणं फार गरजेचं आहे. माझा नंबर त्या ठिकाणी जवळपास 11वा-12वा नंबर माझा ठिकाणी होता, पण त्या एका कृतीमुळं त्या बँकेतल्या त्या साहेबांनी मला पुढे बोलवलं. मला म्हटलं, सर तुमचं काम काय? मी त्यांना माझं काम सांगितलं. ते म्हणे, द्या मी करून देतो. म्हटलं नाही, मी मागे लाईनीमध्ये नाही नाही सर द्या. चर्च, मला तुम्हाला हे सांगायचंय की कुणाकडे असं बूट करू नका. मग तो आपला पती असू शकतो, मग ते आपली पत्नी असू शकते, मग ते आपले मुलं असू शकतात, मग ते आपले नातेवाईक असू शकतात, मग ते आपले ओळखीचे लोक असू शकतात, मग ते आपल्या एरियातले लोक असू शकतात, मग ज्यांनी आपलं वाईट केलेलं असते, कोणी असू द्या, क्षमा करणारं हृदय ठेवा. आणि नसेल तर देवाकडे मागा. कोणी तुमच्याबरोबर काय वाईट केलेलं आहे तेच ते बोलत जाऊ नका, इतरांना सांगू पण नका. आशेने आपले संबंध देवाबरोबर वाईट होता, पण ज्यांच्याबद्दल आपण इतरांजवळ बोललं असतं ना, ते पण त्यांच्यासोबत पण वाईट संबंध होता आपले. आणि म्हणून लक्ष द्या,
देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, त्या स्त्रीवर आरोप करणारे जे लोक होते ना, ते स्वतःही पापी होते. त्यामुळं त्यांनी तिला दोष लावण्याआधी स्वतःच्या जीवनाकडे काय केलं त्यांनी बघितलं. आपण पण इथून पुढं एखाद्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. का माहिती का? कारण दुसऱ्यांच्या चुका आपल्याला आपल्या स्वतःला दुसऱ्यांच्या चुका आपल्याला आपल्या स्वतःच्या मध्ये बघण्याकरता मदत करत असतात. हो, काही दिवसापूर्वी एक व्यक्ती मला म्हणाला की तुला जर एखादा व्यक्ती पाप करताना जर दिसला आहे, तर मग तू ते मला का नाही येऊन सांगितलं? आणि त्या व्यक्तीला मी उत्तर दिलं की पास्टर प्रल्हाद हे त्या व्यक्ती करता आज पण उपवास करते, आज पण प्रार्थना करते, आज पण स्ट्रगल करते की त्या व्यक्तीने त्या पापातून बाहेर निघावं. त्या व्यक्तीने मला फिरवाफिरवीची उत्तर दिले, पण मी त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने त्यांना उत्तर दिलं. परत त्यांनी मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने. त्यांना म्हणलं ठीक आहे, तुमची जर इच्छा आहे तर मी बोलल, पण ही कोणाची निंदा म्हणून नाही, कोणाचं पाप उघड करण्यासाठी म्हणून नाही, तर एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून आणि त्या व्यक्तीसाठी देवाकडे तुम्ही प्रार्थना करे म्हणून मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, एखादा व्यक्ती जर तुम्ही जर पापात असेल बघत असेल ना, त्यासाठी प्रार्थना करा आणि अशा लोकांसोबत त्या व्यक्तीबद्दल शेअर करा की जे पण त्यासाठी प्रार्थना करतील. अन्यथा त्याच्याबद्दल कुठं बोलू नका, सांगू नका. येशूने ती परमिशन आपल्याला दिलेली नाही. चौथा जो मुद्दा आहे तो आहे का येशूने त्या स्त्रीला दगडमार करण्यापासून वाचवलं. त्याचा चौथा जो मुद्दा आहे तो हा आहे, प्रीतीने पापापासून तिला मुक्ती मिळावी म्हणून. लक्ष द्या, प्रीतीने जे पाप तिने केलं होतं ना, त्या पापापासून तिला काय मिळावं? सुटकारा मिळावा म्हणून येशूने त्या स्त्रीला दगड माराच्या त्या मारापासून काय केलं माहिती का? वाचवलं. लक्ष द्या, येशूने त्या स्त्रीला प्रीतीने वागून तिला नवीन जीवन दिलं. तिला त्या जीवनामध्ये येशूने ठेवलं नाही, कारण ते तिचं जुनं जीवन तिच्याकरता नाशाचं कारण ठरलं असतं. आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी त्या स्त्रीवरती प्रीती केली आणि प्रीतीच्या साहाय्याने तिला नवीन जीवन दिलं. आपण देखील अशाच प्रकारे चुका करणाऱ्या लोकांवरती प्रीती केली पाहिजे आणि त्या लोकांना आपण संधी दिली पाहिजे परत उभं राहण्याची. आपण ती देत नाही. बघा, 1 पेत्र 4 अध्याय आणि 8 वचन. 1 पेत्र 4 अध्याय आणि वचन 8 बघा काय म्हणते. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. प्रेज द लॉर्ड. व्हेरी गुड. तो शब्द मला आवडतो त्या ठिकाणी. तो शब्द त्या ठिकाणी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, मुख्यतः. काय करा? एकमेकांवरती एकनिष्ठेने करायचे म्हणून नाही, प्रीतीमध्ये ढोंग नसावं. 1 Corinthians 13 अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे, ते सर्व गोष्टी शिकलेलो आहे. लक्ष द्या, पाप करणारा जो व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीच्या पापांवरती प्रीती काय करते माहिती का? झाकण टाकते. हा, देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे हे सांगत आहे की विशेषतः आपण एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती केली पाहिजे, कारण प्रीती ही पापाची रास झाकून टाकते. आपण लोकांना पापाची जी काही रास आहे ना, ती झाकून टाकण्याच्या अनुषंगाने त्यांच्यावरती आपण प्रीती केली पाहिजे. येशूने ह्या स्त्रीवरती प्रीती केली. तसं बघायला गेलं तिचं पाप फार मोठं होतं, खूप मोठं होतं हे पाप. लक्ष द्या, हे पाप फार मोठं होतं.
निर्गमनाच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायामध्ये ह्या पापाची जी काही तीव्रता आहे किंवा जे काही गांभीर्य आहे ते आपल्याला पाहायला भेटतं बघा. निर्गमन 20 अध्याय काढू. उत्पत्ती निर्गमन 20 अध्याय. अध्याय 20 पहा. त्याचं 17 वचन. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा लोभ धरू नकोस. धरता की नाही लोक 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 धरता की नाही धरत? नाही धरत का? आता वचन बघा काय म्हणते. शेजारच्या स्त्रीची, लक्ष द्या, याचे जे गांभीर्य आहे ना ते लक्षात घ्या. ह्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं की येशू ह्या स्त्रीने केलेलं जे पाप आहे ना ते फार मोठं होतं, खूप मोठं होतं त्या दृष्टीने. म्हणून तर दगडमार करून मृत्यूची शिक्षा होती. म्हणजे इतकं मोठं पाप होतं. ह्या पापामुळं शिक्षा मरणच होतं. पण तुम्हाला माहिती का, देवाने हे पाप जे आहे ना जितकं मोठं होतं ना त्याच्यापेक्षा देवाची प्रीती मोठी होती. लक्ष द्या, हे पाप इतकं होतं ना तर ह्या पापापेक्षा ही जी देवाची प्रीती नाही ही मोठी. आणि ही देवाची प्रीती ह्या पापावरती आली आणि हे पाप काय केलं माहिती का, पूर्णपणे क्षमा केलं, तिला नवीन जीवन दिलं. आपण देतो असं नवीन संधी कुणाला? क्षमा करतो आपण का त्याच गोष्टी आपण आठवतो, त्याला खाली दाखवायचा प्रयत्न करतो, त्याच्या बदनामी करतो, इकडे नाही तर तिकडं, तिकडं इकडे बोल, इकडे बोल, तिकडे बोल, तिकडे बोल. आपण विसरत नाही त्या गोष्टी. आपण विसर संधी द्या. शिष्यांनी विचारलं येशूला, किती वेळ संधी द्यायची, किती वेळ क्षमा करायचं, किती वेळेस करायचं क्षमा? येशू बोललं त्या ठिकाणी. लक्ष द्या, क्षमा करत राहा, चर्च क्षमा करत राहा. का माहिती का? कारण येशूने, ही जी स्त्री आहे ना, येशूने ह्या स्त्रीवरची प्रीती दाखवून तिला वाचवलं. त्यामुळं तिला स्वतःच्या चुकाची जाणीव झाली आणि बघा पाप सोडून दिलं तिने करायचं. लोक का नाही बदलत माहितीये का? लोक पाप का करते माहितीये आज पण? कारण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होत नाहीये आणि त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी यासाठी आपण त्यांच्यावरती प्रीती करणं गरजेचं आहे. कारण प्रीतीमध्ये इतकी ताकद आहे, देवाच्या प्रीतीमध्ये, देवाच्या प्रेमामध्ये इतकी ताकद आहे की व्यक्ती हा कितीही भयंकर पाप करणारा असू द्या, त्याला त्याच्या पापाची जाणीव देवाची प्रीती जी तुमच्या ठाई आहे ती करून देत असते आणि तो बदलतो. तो व्यक्ती बदलतो. लक्ष द्या, तो व्यक्ती पाप करणं सोडून देतो. पण आपण देवाची प्रीती त्याला दाखवलेली नसते. आपण देवाची प्रीती जी आहे त्याला दाखवलेली नसते, म्हणून तो बदलत नाही. म्हणून तर तो सतत पाप करत असतो. आणि आपण म्हणतो कितीही सांगा बदलतच नाही, किती बोला सुधरत नाही, किती हे करा, की आपण किती वेळेस त्याला देवाची प्रीती दाखवली हे विचार करा ना. किती वेळेस दाखवलेली नाहीये म्हणून तर बदलत नाही. एक ना एक दिवस तुमच्यामध्ये असलेलं देवाचं प्रेम हे त्यांच्या जीवनामध्ये काम करल आणि ते बदलतील. आपण त्या प्रकारे त्यांना बदलायची संधी देणे गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, का येशूने त्या स्त्रीला दगडमार करण्याच्या त्यापासून वाचवलं? तर देवाचा उद्देश लोकांना सुधरवणे आहे, लोकांचा नाश करणं नाही. देवाचा जो उद्देश आहे तो काय आहे? लोकांना सुधरवणं आहे, बदलणं आहे, नाश करणं नाहीये. आणि देव
हा ह्याच उद्देशाने ह्या जगामध्ये आला, पापी लोकांचं तारण घडवून आणण्यासाठी. बघा लूक सुवर्तमान 5वा अध्याय 32 वचन पहा. लूक 5वा अध्याय आणि 32 वचन. मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही, तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे. मी नीतिमानांना बोलवायला नाही आलो, तर मी पापी लोकांनी पश्चाताप करावा यासाठी त्यांना बोलवायला आलेलो आहे. किती सुंदर आहे. देवाला गौरव असो या वचनाबद्दल. देवाचं येण्याचा जो पर्पज आहे, उद्देश आहे, तो ह्या वचनामध्ये दिसतो. बघा देवाचे स्पष्टपणे सांगत आहे, देवाने ती जी स्त्री आहे ना, तिला एक संधी दिली तिचं जीवन बदलण्याची. तिच्या आयुष्यामध्ये तिने व्यभिचार केला, त्यामुळे तिचे जीवन हे भयंकर झालेलं होतं, भयानक झालं होतं. पण अशा जीवनाला देवाने परत एकदा पश्चाताप करून बदलण्याची काय केली माहिती का, संधी दिली. लक्ष द्या. पापामुळे लोकांचं जीवन बदतर होतं आणि ते बदतर जीवन आपण देवाच्या साह्याने रिस्टोर करू शकतो. हो, देवाच्या साह्याने, देवाच्या प्रीतीने, देवाच्या मदतीने, देवाच्या वचनाने आपण त्या पाप करणाऱ्या व्यक्तीचं जे जीवन आहे ना, ते आपण रिस्टोर करू शकतो. येशूने त्या व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचं जीवन रिस्टोर केलं, ते बदललं येशूने. लक्ष द्या, दगड मारल्यास तिचे जीवन संपलं असतं आणि लोक तिला संपवण्याच्या उद्देशाने चालायचे दगड हातामध्ये घेऊन. आपण पण एखाद्याला पूर्णपणे पाडण्याच्या उद्देशाने त्याची बदनामी करत असतो. जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की मी त्याचा बदला घेतलेला आहे, तोपर्यंत आपण त्याला दोष देतच राहतो, त्याच्याकडे बोट करत राहतो, त्याच्याबद्दल वाईट पेरत असतो आपल्या मनाला थंडक पोहोचवण्यासाठी, आपल्या मनाला शांत. त्याचं वाईट झाल्यानंतर माझं मन शांत होईल असं विचार आपण करतो. त्याचं वाईट झाल्यानंतरच मला आनंद होईल असा विचार आपण करतो. येशूने असा विचार नाही केला. हा असा विचार करण्याकरता त्या ठिकाणी गावचे लोक, शास्त्री पुरुष आले होते. पण तुम्हाला माहिती आहे का काय झालं चर्च? लक्ष द्या, दगड मारून तिचं जीवन संपवण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला, पण देवाने तिचे जीवन संपू दिले नाही. देवाने तिला वाचवलं. लक्ष द्या, देवाने तिला संधी दिली. आपण देतो लोकांना संधी? आपण लोकांना संधी देतो? आपण जर लोकांना संधी दिली ना, मला तुम्हाला सांगू द्या, लोक तुमची क्षमा मागत येतील, लोक बदलतील, पण त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल आणि ते तुमच्या सोबत आहे ना चांगले वागतील. पण आपण ती संधी उपलब्ध करून देत नाही. देवाने ती संधी उपलब्ध करून दिली. लक्ष द्या, त्यानंतर शेवटची जी गोष्ट आहे ती आहे पापावर विजय मिळवण्यासाठी येशूने काय केलं माहिती का, तिला चांगला मार्ग दाखवला. म्हणून तर येशूने तिला दगड मारायच्या त्या मारापासून वाचवलं. ज्यावेळेस आपण योहान 8:11 वाचलं ना, तर योहानाच्या पुस्तकाच्या 8:11 मध्ये येशू तिला म्हणा, जा आणि आता पाप करू नका, चांगले जीवन जग, जा आता पाप करू नको. आता कोणी पण तुझ्याकडे बघितलं ना, तर तुला दगड मारायची हिंमत करणार नाही, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की ते देखील देवाच्या दृष्टीमध्ये पापी आहेत आणि ते देखील देवाच्या न्यायाचे काय आहे, देवाच्या न्यायाच्या पात्रतेचे आहे. त्यांना ते कळल, ते तुला कोणी दगड मारणार नाही. पण जा, इथून पुढे परत तू त्या लोकांना संधी देऊ नको, तुला पापात पकडण्याची, तू आता पाप करू नको, पवित्र जीवन जग. संधी दिली येशूने त्या स्त्रीला. त्या स्त्रीला येशूने संधी दिली. आपण देखील संधी दिली पाहिजे. आणि सरते शेवटी पुढचा जो मुद्दा आहे तो आहे देवाच्या कृपादृष्टीने, देवाच्या कृपादृष्टीचा संदेश काय झाला माहिती का, येशूने जगाला दिला की देव किती माणसांवरती कृपा करणार आहे. किती जरी माणूस चुकला, किती जरी पाप केला, तरी देव लोकांवरती कृपा करतो. आणि लक्ष द्या, येशूने दाखवले की देव हा प्रत्येकासोबत कृपेने वागतो. येशूने हे दाखवलं. देवाचा खरा स्वभाव काय माहिती का, कृपा करणं.
क्षमा करणं, नवीन संधी देणं, पश्चाताप करणं, बाजू घेणं, आपल्या बाजूने बोलणं. आपला ऍडव्होकेट बनतो कधी कधी देव. आपण जेव्हा पश्चाताप करतो त्यावेळेला हा क्षमा करतो देव आपल्याला. देव आपल्याला संधी देतो. लक्ष द्या, स्तोत्रसंहिता 103:8 आपण वाचू आणि मग आपण आपला जी मीटिंग आहे आपण संपवणार. स्तोत्रसंहिता 103:8. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. परमेश्वर काय आहे? परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. सतत म्हणत राहा, देवा तुझ्या दयेबद्दल मी धन्यवाद देतो. देवा तुझ्या कृपाळूपणाबद्दल मी धन्यवाद देतो. देवा तुझ्या मंदकृत स्वभावामुळे मी तुला धन्यवाद देतो. देवा तुझ्या दयामय स्वभावामुळे मी तुला धन्यवाद देतो. का माहिती का? कारण देव जर आपल्या बरोबर दयाळूने वागला नसता ना, देव जर आपल्या बरोबर कृपाळूतेने वागला नसता, देव जर आपल्या बरोबर मंदकृततेने वागला नसता, देव जर आपल्या बरोबर दयामयतेने वागला नसता, तर आपला नाश हा निश्चित झाला असता. कारण आपण देवाच्या विरोधात पाप केलेला आहे आणि आपण पापी आहोत. पण तरी देव आपल्यावर दया करतो, क्षमा करतो. आपल्याला देव प्रीती करतो. देव आपल्यावरती क्रोध करत नाही. लक्ष द्या चर्च, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की देव दया करणारा आहे, देव मंद क्रोध आहे, देव कृपाळू आहे, देव क्षमाशील आहे, देव प्रीती करणार आहे. मग आपण काय पाहतो? येशूने त्या स्त्रीला दगड मारपासून का वाचलं माहिती का? कारण दगड मारण्याऐवजी येशूने कृपा दाखवून जगाला देवाच्या प्रेमाचा काय केलं माहिती का? संदेश दिला. आपण काय देतो? लोक ज्या वेळेला आपल्यासोबत वाईट वागतात त्यावेळेला काय आपण देवाचं प्रेम जे आपल्या ठाई आहे त्यातून आपण लोकांना संदेश देतो का? देवाचे एक सेवक ज्यांना त्यांच्या 2 मुलांचं जिवंत जे आहे ते मारून टाकण्यात आलं ओरिसाच्या भागामध्ये, आणि ज्या वेळेला त्यांच्या पत्नीला कोर्टामध्ये उभं केलं आणि ज्या आरोपीने त्यांच्या पतीला आणि त्यांच्या 2 मुलांना जीप मध्ये जाळून टाकलं होतं, त्यांची जी पत्नी होती त्यांच्या समोर ज्यावेळेस त्या आरोपीला उभं केलं ना, त्या आरोपीला कोणती शिक्षा व्हावी हे त्यांना विचारलं. त्यावेळेस ते म्हटले की मी यांना क्षमा करते, यांना सोडून द्या. ग्रॅम स्टेन त्यांचं नाव आहे. युट्यूब वरती जर गेले तर बघा ग्रॅम स्टेन कोण आहेत. हा क्षमा केलं आणि संपूर्ण जगामध्ये ही बातमी स्प्रेड झाली की देव क्षमाशील आहे, देव प्रीती करणार आहे. देवाच्या त्या वचनाने, देवाच्या त्या आत्म्याने त्यांना क्षमा करण्याकरता मे बी ही गोष्ट त्यांना त्या ठिकाणी सांगितली असेल. मला तुम्हाला हे सांगायचंय, क्षमा करणारा असा, संधी देणारा असा, प्रीती करणारा असा, एकमेकांकडे बोट करण्याऐवजी जस्ट लक्ष द्या, एकमेकांची काळजी घेणारा बना. येशूचा स्वभाव दाखवा जास्तीत जास्त. येशूचा स्वभाव दाखवा जास्तीत जास्त. येशूने जसं ह्या पापी स्त्रीला वाचवलं तसं आपण इतरांना वाचवू. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करू. आपण